सोलापूर महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रतिष्ठेची केली होती। पालकमंत्री जयकुमार गोरे हे ते ठाण मांडून बसले होते आणि एकंदर शहराची परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष 55 ते 62 पर्यंत जागा जिंकेल असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे। या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून पाहिजे तेवढं जोर लावला गेला नाही, त्याचा फायदाही भारतीय जनता पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना युती होण्याची शक्यता शेवटपर्यंत वर्तविली गेली, मात्र शिवसेनेने जास्त जागा मागितल्यामुळे ही युती होऊ शकली नाही। युती झाली असती तर त्याचा तोटा अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाला बसला असता, कारण युतीत ज्या जागा शिवसेनेला गेल्या असत्या तिथं भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता निर्माण झाली असती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अतिशय बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले। त्याबरोबरच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष त्या खालोखाल एकनाथ सेना, त्यानंतर अजित राष्ट्रवादी हे तीन पक्ष उत्कृष्टरित्या मतदारापर्यंत पोहोचतानाचे चित्र दिसून आले। तर माकप मर्यादित राहिला, MIM हा अतिशय मर्यादित राहिला। या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 58 ते 62 जागापर्यंत जिंकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे। महाविकास आघाडीचं जे गठबंधन आहे ते कशा पद्धतीने बघता? महाविकास आघाडीच्या गठबंधनामध्ये त्यांचा ताळमेळ राहिला नाही, त्यांचा कुठेशी ताळमेळ राहिला नसल्यामुळं परिस्थिती गंभीर आहे त्यांची असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्यांचा कोणताही स्टार प्रचारक आला नाही, त्यांचे स्थानिक नेते सुद्धा इथे मुक्कामी नव्हते आणि त्यामुळं साहजिकच कार्यकर्त्यांना बळ मिळालं नाही। महायुतीचं तसं नाही, महायुती झाली नसली तरी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून फडणवीस यांना मैदानात उतरलं। फडणवीस यांची सभा आणि त्या सभेमध्ये घडलेले विविध घटनाक्रम या शहराच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरले असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार।